माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर सोमवारी आहे होळी म्हणजेच होळिका पौर्णिमा। तर या होळीच्या दिवशी आपण होळी पेटवत असतो। सगळेच जण घराच्या समोर आपल्या होळी पेटवत असतो किंवा मग सामुदायिक अशी होळी असते ती पेटवत असतो। तर ही होळी का पेटवतो आपण आपल्या घरासमोर? तर आपल्या घराला लागलेली जे नजरदोष आहेत, वास्तुदोष आहेत किंवा वाईट अनिष्ट शक्ती आहेत त्यांचा नाश होऊन त्या सगळ्या या अग्नीमध्ये भस्म होऊन आपल्या घराचं संरक्षण व्हावं वाईट अनिष्ट शक्तींपासून आणि आपल्या घरामध्ये अखंड सुख, समाधान, शांती, समृद्धी नांदावी। घरामधील सगळ्या कटकटी, अशांती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांतता नांदावं यासाठी आपण या होळीचं दहन करत असतो, वाईट विचारांचं दहन करत असतो। पण आपल्याला या वाईट गोष्टी ज्या नष्ट करायच्या आहेत किंवा निगेटिव्हिटी आपल्या घरामधून जावी यासाठी आपण ही होळी पेटवत असतो किंवा दहन करत असतो। तर आपल्याला या होळी दिवशी आवर्जून मी ज्या आता गोष्टी सांगणार आहेत किंवा वस्तू सांगणार आहेत त्या आपल्याला या होळीमध्ये टाकायच्या आहेत। कारण काही आपल्या वास्तुदोष असतील किंवा मग नजरदोष असेल किंवा मग नकारात्मकता असेल तर या गोष्टींमुळे ह्या सगळ्या कमी होऊन घरामध्ये नक्कीच सुख, समाधान, शांती नांदते। वर्षातून एकदाच होळी असते आणि या होळीच्या पौर्णिमेला किंवा होळीमध्ये जर आपण या वस्तू दान केल्या किंवा आपण त्या समर्पित केल्या त्या होळीमध्ये आपण त्याचं दहन केलं तर खूपच जास्त निगेटिव्हिटी कमी होऊन सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आणि लागलेले आपल्या घराला किंवा मग काही वास्तुदोष लागलेले आहेत, नजरदोष लागलेले आहेत, घरामध्ये सतत कटकटी होत आहेत, अशांती पसरलेली आहे, म्हणजे वाद होत आहेत, भांडण तंटे असं काही प्रॉब्लेम होत आहेत तर ते सगळे दूर होऊन आपल्या घरामध्ये शांती, समृद्धी किंवा एक समाधान, सुख यायला सुरुवात होते। तर वर्षातून एकदाच ही होळी असते। तर आपल्याला या होळीला जरूर आणि जरूर या वस्तू होळीला अर्पण करायच्या आहेत। तर कोणत्या वस्तू आहेत त्या मी लगेचच तुम्हाला सांगते। तर बघा, जेव्हा आपण होळी पेटवतो तर होळी पेटवल्यानंतर कधीही तुम्ही काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे। असा व्यवस्थित नवीन नारळ घेऊन या तुम्ही आणि तो नारळ घ्यायचा आहे, त्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहेत 2 लवंगा। बघा काय घ्यायचं आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याचसोबत कापूर लागणार आहेत। आता इथे तुम्ही कितीही कापराच्या वड्या घेऊ शकता, 2 घ्या, 4 घ्या, तुम्हाला हव्या तेवढ्या घ्या। भीमसेन कापूर वापरला तरी चालेल, साधा कापूर वापरला तरी चालेल। बघा आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहेत 2 खाऊची पानं, म्हणजे विड्याची जी पानं असतात ती 2 पानं आपल्याला घ्यायची आहेत। बघा जेव्हा आपण विड्याची पानं वापरतो आणि हे असे जेव्हा अग्नीत टाकतो, हवनामध्ये टाकतो तेव्हा बऱ्यापैकी मी तर म्हणेल खूप जास्त प्रमाणात आपल्या घरामधला जो वास्तुदोष आहे, नजरदोष आहे तो निघून जाण्यास खूप मदत होते। तर आपल्याला इथे 2 पानं वापरायची आहेत, खाऊची म्हणजे नागवेलीची पानं वापरायची आहेत। त्याचबरोबर जो कापूर, लवंग आपण वापरत आहोत तर त्यामध्ये पण औषधी गुणधर्म असतात। जेव्हा याचा धूर होतो तर त्यामुळे बरेचसे बॅक्टेरिया वगैरे जीवजंतू असतात जे हानिकारक आहेत आपल्या हेल्थसाठी, ती पण कमी होतात। त्यामुळे आपल्याला एक सायंटिफिक कारण पण आहे की लवंग, कापूर का वापरायचं आणि त्याचबरोबर मी काय सांगितलं, नारळ आणि पानं वापरायची। पानं वापरणं खूप महत्त्वाचं आहे कारण पानांमुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर जाते, वास्तुदोष, नजरदोष काही असतील तर ते निघून जायला खूप जास्त प्रमाणात मदत होते। तर नारळ, कापूर, लवंग आणि 2 विड्याची पानं आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहेत किंवा होळीमध्ये टाकायचे आहेत। आणि हे टाकताना टाकायचं कसं, तर नारळ घ्यायचा हातामध्ये, नारळावरती कापराची वडी, लवंगा आणि पानं हे आपल्याला एकत्रच असं होळीमध्ये टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नजरबाधा, वास्तुदोष आहे
ते सर्व निघून जावेत या होळीमध्ये. त्या सगळ्या वाईट आणि अनिष्ट गोष्टींचा नाश होऊन आमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती अखंड वास करावी, नांदावी. अखंड लक्ष्मी आमच्या घरामध्ये यावी, ती आलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आणि काही आमच्याकडून चुकलेले असेल तर आम्हाला माफ करावे आणि अखंड शांती, समृद्धी, ऐश्वर्य आमच्या घरामध्ये नांदावे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं, कुलदेवाचं, स्वामी समर्थांचं, इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना देखील प्रार्थना करायची आहे आपल्या सुख, समृद्धी, शांतीसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे. तर या येणाऱ्या होळीला ह्या वस्तू नक्की तुम्ही होळीमध्ये अर्पण करा. त्या होळीमध्ये या वस्तू टाका. याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला नक्की जाणवतील. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की सर्वांसमोर कसं हे टाकायचं, तर तुम्ही होळी पेटवल्यानंतर थोड्या वेळाने या वस्तू टाकल्यात तरीही चालू शकेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे काही त्यांना प्रॉब्लेम असतील, समस्या असतील तर त्या देखील सुटतील, त्यांनाही हे उपाय कळतील आणि त्यांनाही काहीतरी मार्ग सापडेल. आणि हा व्हिडिओ जो आहे आपला तो यूजफुल ठरेल, उपयोगी ठरेल आणि आपण दुसऱ्यांना काही चांगलं सांगतो याचं पुण्य आपल्याला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.